नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CTT मराठी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. CTT पेपर 2 सायन्स 21 डिसेंबर 2021 पेपर 2. ठीक आहे. फर्स्ट आहे क्वेश्चन 61. हे थोडीसं खाडाखोड झाली आता. ठीक आहे. वायर कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ द इलेक्ट्रिक सेल्स आर इमर्ज्ड इन द फॉलोइंग लिक्विड्स वन आफ्टर द अदर. इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस विल द कंपस निडल केप्ट हेअर बाय शो डिफ्लेशन्स. म्हणजेच काय, एक आपण इलेक्ट्रिक सेल घेतली, त्याच्यावर प्लस मायनस असतं, दोन्ही साईडला वायर लावली आणि हे सोल्युशन आहे, हे सोल्युशन टाकलं एक 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 एक, तर कोण्या सोल्युशनला इथं आपल्याला चार्ज दिसेल, म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यासारखं वाटेल. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट फ्लो म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो कधी होते, जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतील तर. आता साल्ट माहिती आहे, साल्ट सोल्युशन म्हणजे सोडियम क्लोराईड. ठीक आहे. आता Na+ आणि Cl- हे दोन असतात त्याच्यामुळे सोल्युशन ओनली ऑप्शन 3. कारण केरोसिनमध्ये पण नसते, डिस्टिल वॉटरमध्ये नाही आणि शुगर सोल्युशनमध्ये, त्याच्यामुळे आन्सर इज 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 62. इंडस्ट्रीज लाईक रबर, ऑटोमोबाईल्स, पेट्रोकेमिकल्स रिलीज हार्मफुल गॅसेस रिस्पॉन्सिबल फॉर ॲसिड रेन. ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स मेक अप दीज गॅसेस. म्हणजे ॲसिड रेनला कोणते एलिमेंटचे ऑक्साइड्स कारणीभूत आहेत, त्याच्यामध्ये आन्सर आहे नायट्रोजन आणि सल्फर. नायट्रोजनचे ऑक्साइड्स आणि सल्फरचे ऑक्साइड्स UV लाईटमध्ये, सनलाईट याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये रिएक्शन होते आणि ॲसिड रेन पडतो. ठीक आहे. आता नेक्स्ट 500 ml ऑफ मस्टर्ड ऑइल इज केप्ट इन अ जार ऑफ 2 liter कॅपॅसिटी. 2 liter कॅपॅसिटीचं जार आहे. आणि काय आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय द ऑइल विल बी. आता हे ऑइल आपण पूर्ण भरलं इथं 2 लिटरमध्ये, आणि सांगते हे ऑइलचं प्रेशर या कंटेनरला कोण्या साईडनं असेल, कारण ऑल डायरेक्शन ना, सगळ्या साईडला आहे ऑइल, त्याच्यामुळे ऑल डायरेक्शन्स, त्याच्यामुळे आन्सर इज 3. आन्सर इज 3. ठीक. नेक्स्ट हे काय होतं, 62, 63, 64चं काय, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर लाईट ॲज इट ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर इन टू वॉटर. म्हणजेच काय, एअरमधून वॉटरमध्ये लाईट ट्रॅव्हल झाली, एअरमधून वॉटरमध्ये. आता समजा हे समजा इथं वॉटर आहे, हे खाली, आणि हे सन आहे. आता ही लाईट आहे, सनलाईट. आता सनलाईट इथून वॉटरमध्ये जर ट्रॅव्हल झाली, याच्यामध्ये गेली, तर लाईटचं काय होईल, त्याची वेवलेंथ आणि व्हेलॉसिटी याच्याविषयी विचारले आपल्याला, किंवा फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ऑप्शन, इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, इट्स फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, बोथ इट्स वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, बोथ इट्स वेवलेंथ अँड व्हेलॉसिटी डिक्रीज. आता वॉटर जे हेवी आहे, ठीक आहे, आता लाईट आल्यानंतर वेवलेंथ आणि व्हेलॉसिटी दोन्ही पण डिक्रीज होणार, त्याच्यामुळं आन्सर. डेन्सिटीमध्ये चेंजेस असल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65. अंजना टेक्स 2 blocks of identical size. One is made of aluminum, other is lead. She submerges one by one in water. Which of the following statement is true? हा क्वेश्चन आहे आता 65 नंबरचा. आता काय म्हणते, 2 बॉल घेतलेत आयडेंटिकल साईजचे. फर्स्ट आहे ॲल्युमिनियम आणि सेकंडचं आहे लीड. लीडला आपण बहुतेक PB असं काय तर म्हणतो, लीड. शी सबमर्जेस 1 by 1 इन वॉटर. आता हे वॉटर आहे, वॉटर. आता इथून आपण दोन्ही सोडले. ठीक आहे. आता हे बाई तुम्हाला एक गोष्ट आता एक सांगावं लागणार आहे. BUOYANT. ब्युएंट फोर्स म्हणजे काय, फोर्स. आता हे आपण खाली टाकला, फोर्स अप्लाइड बाय वॉटर टू धिस बॉल्स, त्याला आपण म्हणतो ओव्हियंट फोर्स. आता आपल्याला त्या ओव्हियंट फोर्स आणि या बॉल्सचे आपल्याला ॲल्युमिनियमचं आणि लीड याची आपल्याला काय पाहायची, याचे इंटर रिलेशन बघायचे. ठीक आहे. आता फर्स्ट बघू,
ओबियन फोर्स ॲक्टिंग ऑन ॲल्युमिनियम बॉल इज लेस दॅन ओबियन फोर्स ॲक्टिंग ऑन ओबियन फोर्स ॲक्टिंग ऑन ॲल्युमिनियम इज ग्रेटर आणि लीडचा कमी. ॲल्युमिनियम आणि ओबियन फोर्स ॲक्टिंग लीड इज सेम. काय आन्सर असणार? ऑप्शन नंबर 3. म्हणजेच काय, वॉटरचा जो फोर्स आहे ओबियंट म्हणजे रेजिस्ट करण्याचा फोर्स, हा तुम्ही काही टाका वरून सगळ्यांसाठी सेमच आहे ना, बरोबर. त्याच्यामुळं इक्वल. ठीक आहे. नेक्स्ट आता 65 झाला, आता 66 पाहिजे आपल्याला. 66 कुठे? 66. आता ही डायग्राम मी घेतलेली आहे, ही एक्झाममध्ये नव्हती. ठीक आहे. बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन गिवन बिलो अबाउट रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स इन फ्लावर्स आयडेंटिफाय ABC. ठीक आहे. आता रिप्रोडक्शन ऑफ फ्लावर्स आहे इथं. आता ABCला ओळखायचं आपल्याला. वरी आपल्याला स्टेटमेंट दिले. ए म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह ग्लँड कंटेन्स. आता हे बघा इथं, रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स कंटेन्स वन और मोर ओव्हल्स. ठीक आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स ऑफ द फ्लावर आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. ठीक आहे. आता बघू आपल्याला काय आहे. आता हे बघा कुठे, हां हे ओव्हल्स म्हणतात याला. हे बघा इथं हे ओव्हल्स. आणि नेक्स्ट काय, रिप्रोडक्टिव्ह ग्लँड कंटेनिंग वन ऑर मोर ओव्हल्स. याला हे ग्लँड आहे त्याला काय म्हणतात? ओव्हरी म्हणतात. हे ओव्हरी. नेक्स्ट हे बी पार्ट काय म्हणतात? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर त्याला स्टेमन असं म्हणतात आणि फिमेलला पिस्टल असे म्हणतात. त्याच्यामुळे आन्सर आहे 4. त्याच्यामुळे आन्सर आहे 4. आता 67 बघू आपण. Which of the following conditions could lead to formation of cyclones? Formation of cyclones. Cyclones असतात ना, बरोबर. असे सायक्लोन्स असतात. सायक्लोन्स फॉर्मेशनसाठी खालचे कोणत्या कोणत्या गोष्टी कंडिशन्स आहेत ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. फर्स्ट आहे कुठे गेलं, लो प्रेशर सिस्टीम विथ लो स्पीड ऑफ विंड. लो प्रेशर सिस्टीम विथ लो स्पीड ऑफ विंड. आता सायक्लोनसाठी लो स्पीड असते का? नाही, चुकीचं. हाय प्रेशर ऑफ सिस्टीम विथ लो स्पीड नाही. लो स्पीड नाही. हाय स्पीड आहे एवढं माहिती आहे. हे दोन आहेत. आता या दोनपैकी एक बघायचं. लो प्रेशर सिस्टीम विथ हाय स्पीड. लो प्रेशर सिस्टीम विथ हाय स्पीड हे आपला आन्सर आहे. लो प्रेशर सिस्टीमलाच हाय स्पीड, आपण हाय टू लो जातो ना, आपण हाय प्रेशर टू लो प्रेशर जातो, त्याच्यामुळे स्पीड वाढत जाते. लो प्रेशर सिस्टम हाय स्पीड हे आपला आन्सर 67. 68. Which of the following environmental factors impact the rate of transpiration is most? आता आपल्याला 68चं पाहायचं आहे. Which of the following environmental factors impact the rate of transpiration the most? ठीक आहे. एन्व्हायरमेंटल फॅक्टर ट्रान्सपिरेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? ठीक आहे. अमाऊंट ऑफ सनलाईट नाही. रिलेटिव्ह ह्युमिडिटी यस बहुतेक. टेम्परेचर नाही. वॉटर टेबल नाही. रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ट्रान्सपिरेशन मोस्ट इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट. ट्रान्सपिरेशनसाठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट काय? रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे. 68चं 2. 69. आता हे थोडंसं लक्ष द्या. हरी टेक्स आउट अ ग्लास वॉटर बॉटल अँड प्लास्टिक वॉटर बॉटल kept overnight in refrigerator. He instantly put a thermometer in walls of plastic bottles, record temperature as 10 degrees Celsius. What is the most likely temperature of water glass bottle? दोन प्रकारच्या वॉटर बॉटल घेतल्या. ग्लासवाला एक घेतला आणि दुसरं प्लास्टिक. ग्लास प्लास्टिक. ओव्हरनाईट एक रात्रभर त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं आणि त्यानं बाहेर काढल्या काय लावलं? आपलं थर्मोमीटर लावून टेम्परेचर रेकॉर्ड केलं 10 डिग्री सेल्सिअस. तर टेम्परेचर ऑफ वॉटर बॉटल किती असेल?
वॉटर ग्लास बॉटल, म्हणजे ग्लासची जी वॉटर बॉटल आहे तिचं टेम्परेचर किती असेल असं म्हणते आपल्याला. ठीक आहे, ऑलमोस्ट सेमच असणार. आता ग्लास आणि प्लास्टिक ह्या दोघांचे म्हणजे आता समजा या ठिकाणी जर काय म्हणतो आउटर टेम्परेचर ग्लास आणि प्लास्टिकचं इन्स्टंट काढल्या बाहेर सेमच असणार, त्याच्यामुळे ऑलमोस्ट इक्वल टू. ठीक, हे आन्सर आपलं 369. आता 70 बघायचं आपल्याला. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट, चूज द करेक्ट ऑप्शन. आता फर्स्ट बघा, थोडंसं स्पीड वाढवावं लागलं आपल्याला. An empty vessel produces louder sound than vessels filled with liquid when strike it with a hammer. Empty vessel produces louder sound than vessels filled with. ठीक आहे, आता एम्प्टी वेसल्स घेतलं एक. ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही. वेसल्स म्हणजे एखादं भांडं समजा, त्याच्यामध्ये आता एक भांडं घेतो आपण, जर ते त्याच्यामध्ये लिक्विड नसेल आणि त्याच्यामध्ये आपण त्याला वाजवायचा प्रयत्न केला तर आवाज जास्त येतो, आणि भरलेला असेल तर आवाज कमी येतो. ठीक आहे, आणि हे अदर्शन्स आहे. आणि रिझन काय त्याचं, म्हणजे कारण काय असेल, डेन्सिटी ऑफ एअर इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ लिक्विड कंटेन्स इन व्हेसल्स. बरोबर आहे, हे तर बरोबर. आपल्या डेन्सिटी एअरची लेस आहे डेन्सिटी ऑफ लिक्विडपेक्षा. ठीक आहे, पण याच्यासाठी हे कारण आहे का? ठीक आहे, बघू आपण पुढं. फर्स्ट काय आहे, एम्प्टी व्हेसल्स जे आपण पाहिले, कारण काय त्याचं, बोथ ए अँड आर आर ट्रू हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, कारण काय, एअरची डेन्सिटी काय कमी आहे, वॉटरची डेन्सिटी जास्त आहे. त्याच्यामुळं काय होते, ह्या साऊंडमध्ये डिफरन्स येतो. साऊंडमध्ये डिफरन्स येण्याचं एक कारण काय, डेन्सिटी. त्याच्यामुळं आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. हे आन्सर आपलं म्हणजे ए. 70चं 71 बघू आपण. Which of the following present the set of mixtures? Which of the following represents a set of mixtures? मिक्सचरचा सेट कोणचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, मिक्सचर काय आहे आपलं बघू. एअर आहे, मिल्क आहे, CO2 आहे का मिक्सचर? नाही, CO2 इज कंपाऊंड. सी वॉटर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये CO2 नाही. याच्यामध्ये काय, शुगर नाही. आन्सर इज 71चं आपल्याला येईल 2. कारण एअर पण मिक्सचर आहे. मिल्क एअर मिक्सचर काय, कारण कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, वगैरे वगैरे सगळ्या प्रकारचे इंडिपेंडेंट राहते. त्याच्यामध्ये मिल्क पण आहे, वॉटर वगैरे त्याच्यामध्ये आहे. सोप आहे, फोम आहे, सॉईल आहे, सॉईलमध्ये आता खडे वगैरे, आणि सी वॉटर आहे. ठीक, त्याच्यामुळे आन्सर 2. CO2 नाही, CO2 मिक्सचर नाही, ते कंपाऊंड आहे. ठीक, 71. 72 पाहायचं आपल्याला. 72 कुठे, 72. नेक्स्ट, फॉलोइंग टेबल रिप्रेझेंट टाइप ऑफ रिएक्शन्स ऑफ 3 metals आर various solutions. Which of the following represent correct order of reactivity? metals ABC. आता 3 मेटल्स आहेत ABC, यांची रिॲक्टिव्हिटी बघायची, कोण जास्त रिॲक्टिव्ह ते बघायचं. ठीक आहे, आता फर्स्ट आहे आता 72. आता आयर्न सल्फेट आहे, कॉपर सल्फेट आहे, आणि झिंक सल्फेट आहे. हे बघा, आयर्न सल्फेट, कॉपर सल्फेट आणि एचं काय, नो रिॲक्शन. नो रिॲक्शन, नो रिॲक्शन डिस्प्लेसमेंट कॉपरला होतो का, आयर्नला ए मेटल आहे ते आयर्नसोबत रिॲक्ट होत नाही, कॉपरसोबत होतो, डिप्लेस करतो, आणि झिंकसोबत नाही. बी, आता आयर्न इज रिॲक्टिव्ह, कॉपर इज रिॲक्टिव्ह, झिंक इज ऑल्सो रिॲक्टिव्ह. ठीक आहे, आयर्नला F म्हणतो ना, Fe प्लस प्लस, कार्बन प्लस, कॉपर Cu प्लस प्लस प्लस, झिंक Zn प्लस प्लस. ठीक आहे, असं आहे. नेक्स्ट बघा, आता डिस्प्लेसमेंट फर्स्ट कुठं झाली, मोर रिॲक्टिव्ह कोण, आयर्नसोबत झाली, मोर रिॲक्टिव्ह C.
ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, आता एचं बघायचं डिस्प्लेसमेंट झाली का, झाली. सेकंडला कॉपरला झाली. ठीक. सी मध्ये रिॲक्शन झाली का, डिस्प्लेसमेंट झालं का कुठं, नाही. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेस करणे, रिएक्शन करून. इथं नो रिएक्शन, नो रिएक्शन, नो रिएक्शन, म्हणजे सगळ्यात कमी कोणचा, बी. ठीक आहे. ठीक आहे, हे कळालं ना तुम्हाला. नेक्स्ट 73. Which of the following statement is correct regarding the temperature of blue zone, that is the almost outer zone of the flame. आता फ्लेम असतो, जाळ पाहिला असेल तुम्ही, हे जाळ आहे, त्याच्या बाहेरचं आतमध्ये डार्क असतो, डार्क रेड. नंतर काय होतो, बाहेर असा कलर कमी कमी होत जातो, आणि बाहेर ज्याला ब्ल्यू फ्लेम असतो, ब्ल्यू फ्लेम असतो. आता ब्ल्यू फ्लेम आपण गॅसचं पाहिलं असेल, गॅस चालू केल्यानंतर ब्ल्यू फ्लेमचं टेम्परेचर, आता त्याच्या टेम्परेचर डिफरन्स बघायचा त्या ब्ल्यू फ्लेमचा कोणता जास्त. आता टेम्परेचर याचा आन्सर आहे बघा, हे बघा, जेवढं लाल वगैरे असते त्याचं टेम्परेचर कमी असते, नंतर लाल नंतर जे पिवळे पिवळे बाहेर होत जाते ते कलर त्याचं टेम्परेचर वाढत जाते. ठीक आहे. आणि जेव्हा ब्ल्यू कलर होतो ते टेम्परेचर हायेस्ट असते, म्हणजे वरचं जे फ्लेमचा ब्ल्यू फ्लेम आहे ना त्याचा टेम्परेचर हायेस्ट असते, म्हणजे टेम्परेचर इज मच हायर दॅन 100 डिग्री सेल्सिअस. हे त्याचा आन्सर. ठीक आहे. हा विचार करायचा, डार्क रेड वगैरे दिसेल तर ते हायेस्ट टेम्परेचर, त्याचं नाही, टेम्परेचर कमी. ठीक आहे. नेक्स्ट 73 झालं. 74. Which of the following represent the increasing order of melting points of metals? आता मेटलच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार मेल्टिंग पॉईंट लावायचं आपल्याला, सगळं कमी, नंतर त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे. फर्स्ट बघू आपण. आता हा आहे 74 नंबरचा. सगळ्यात लोएस्ट मेल्टिंग, आता हे 4 आहे, मर्क्युरी, कॉपर, आयर्न आणि ॲल्युमिनियम. आता सगळ्यात माहिती आहे आपल्याला टर्न कोण आहे सगळ्यात जास्त, म्हणजे आता मर्क्युरी काय, मर्क्युरी लिक्विड फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये कमी असेल मेल्टिंग. ठीक आहे. आता मेल्टिंग पॉईंट सगळ्यात कमी मग मर्क्युरी आला इथं. ठीक आहे. नेक्स्ट काय, आता नेक्स्ट कोणतं येतं, कॉपर, आयर्न आणि ॲल्युमिनियम. ठीक आहे. आता याच्यामध्ये टणक कोण आहे, आयर्न आहे. आयर्न या साईडला पाहिजे शेवटी मग. ठीक आहे. आयर्न या साईडला, म्हणजे इथं आयर्न आहे, मर्क्युरी आणि आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर. मर्क्युरी आयर्न फर्स्ट अँड लास्टला कुठं कुठं दिसते, फक्त एका ठिकाणी. हे आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, which of the following is not an example of neutralization in daily life? Which of the following is not an example of neutralization in daily life? न्यूट्रलायझेशनचं एक्झाम्पल डेली लाईफमधलं कोणतं नाही असं म्हणत आहे. ठीक. आता टेकिंग अ मिल्क ऑफ मॅग्नेशिया फॉर ॲसिडिटी. ठीक आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया MgOH ट्वाईस असं काहीतरी. हां, मिल्क ऑफ मॅग्नेशिया यालाच आपण असं काय म्हणतो, MgOH ट्वाईस असं काहीतरी आहे त्याला म्हणतो. ठीक आहे. रबर बेकिंग सोडा इन केस ऑफ अँट बाईट, बरोबर आहे, न्यूट्रलायझेशन आहे. टेकिंग मिल्क ऑफ मॅग्नेशिया ॲसिडिटी, मिल्क ऑफ मॅग्नेशिया नॅचरल आहे. रबिंग बेकिंग सोडा इन केस ऑफ अँट बाईट, बरोबर आहे. ट्रीटिंग सॉइल विथ क्विक लाईम, ठीक आहे, बरोबर आहे. डिपोजिंग अ लेअर ऑफ झिंक ऑन आयर्न, हे काय रिॲक्शन आहे. रिॲक्शन म्हणजे हे काय आहे, न्यूट्रलाइज होते काय तर नाही, याला काय होते, झिंक आयर्नसोबत रिॲक्शन करतो, ते न्यूट्रलायझेशनसाठी नाही करतो. ठीक आहे. त्याच्यावर डिपॉझिट होतो, त्याच्यामुळं आन्सर आहे 4. 75, कारण झिंक आणि आयर्न यांची रिॲक्शन. 75 झालं. आता 76 बघायचं आपल्याला. थोडंसं स्पीड वाढवू आपण. 76. A farmer decides to sow a crop in his farmland with high percolation rate. Which crop, according to you,
इज बेटर सुटेबल फॉर धिस फार्मलँड. फार्मलँडसाठी कोणचं पीक महत्त्वाचं आहे म्हणते. फार्मर डिसाईड टू सो क्रॉप इन हिज फार्मलँड विथ हाय पर्क्युलेशन रेट. पर्क्युलेशन म्हणजे पाणी जास्त पाझरते त्या शेतीमध्ये, म्हणजे त्या मातीमध्ये. तर कोणचं क्रॉप इम्पॉर्टंट आहे म्हणजे फार महत्त्वाचं आपण लावू शकतो त्याच्यामध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट कॉटन. पर्क्युलेशन म्हणजे पाणी पाझरणाऱ्या जमीन, जशी ब्लॅक सॉईल आहे त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवायची क्षमता सर्वात जास्त आहे, त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कॉटन आन्सर. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर नॉट ट्रू. खालीपैकी कोणचे ट्रू नाहीत. ट्रू नाहीत म्हणते. ठीक आहे, 77 बघायचं आपल्याला. द नंबर ऑफ सेल्स इन द इलिफंट इज मोर दॅन द नंबर ऑफ सेल्स इन अ मंकी. असं काही नाही. हे नंबर ऑफ सेल्स इन इलिफंट इज मोर दॅन द नंबर ऑफ सेल्स इन मंकी. 70 हे कोणचं आपलं 77 करेक्ट आहे. ठीक आहे, 77 हां हे करेक्ट आहे, पण आपल्याला नॉट करेक्ट विचारते. सॉरी, हां नॉट करेक्ट विचारते. मग आता वरचं तर करेक्ट आहे, ते जाईल निघून. ए ह्याच्यात म्हणजे नॉट करेक्टवाली बरं राहील बी आणि सी. ठीक आहे, जास्त वाचायची गरज नाही. 77 78 अजर्शन अँड रिझनिंगचा प्रश्न आहे. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट बघा. 78 नंबर. ठीक आहे, 78. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स लाईक ॲपल, टोमॅटो, किवी, कुकुंबर अँड peaches should be peeled before eating. The peel of some fruits and vegetables contains maximum amount of fibers. ठीक. आता पील करून म्हणजे त्याच्यावरचं टपर काढून, म्हणजे आपण काय टपर वगैरे म्हणतो, काय म्हणतो आपण त्याच्यावरची त्वचा. ठीक आहे, आउटर लेअर जे आहे ॲपल टोमॅटोवरचा, ते शुड बी म्हणजे काढून खाल्लंच पाहिजे. हे चुकीचं आहे. म्हणजे एज फॉल्स कुठे आहे का? एज ट्रू नाही, चुकीचं आहे. म्हणजे एज फॉल्स हे आन्सर करेक्ट आहे. आर इज ट्रू. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फायबर्स काय याच्यामध्ये असते. ठीक आहे, मग आन्सर इज 79. टाईप्स ऑफ रूट अँड एक्झाम्पल्स आहे. आता टॅपरूट म्हणजे एकच रूट असं खाली असते ते झाडाला. हे झाड हे मेन रूट असं समजा, हे पूर्ण मला असं. ठीक आहे, फर्स्ट आहे 79 ना. 79 टॅपरूट म्हणजे काय, जे आपण एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं म्हणजे कॅरेट वगैरे जे आहे ना, मुळा वगैरे, गाजर, त्याला आपण टॅपरूट म्हणतो. टॅपरूट. आता एक्झाम्पल फर्स्टचं मग 2 आहे. फर्स्ट 2 आहे काय, तर कुठं फर्स्ट 2 आहे, हे आन्सर आहे. बाकीचं काय वाचायचं नाही, तुम्ही वाचून घ्यानंतर पॉज करून व्हिडिओ, कारण व्हिडिओ मोठा होईल आपला. आता 80 नंबर बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. खालीलपैकी कोणते स्टेटमेंट करेक्ट नाहीत. इनकरेक्ट आहेत म्हणते. ठीक आहे, फर्स्ट बघा, नंबर किती 80 नंबर आहे ना. 80च. ठीक आहे, फर्स्ट acclimation is temporary adjustment of organisms to surrounding. acclimation ठीक आहे, करेक्ट आहे. कहा है camouflage is a type of adaptation. ठीक है, camouflage is a type of adaptation. hibernation is acclimation. hibernation नाही, हे बहुतेक इनकरेक्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे, फोर्थ बघू आपण. लॉंग टाइम ॲडजस्टमेंट टू द सराउंडिंग लीड्स टू अडॅप्टेशन. ठीक आहे, फोर्थ करेक्ट आहे. सेकंड करेक्ट आहे. ॲडजस्टमेंट ऑफ ऑर्गॅनिक सराउंडिंग ते पण करेक्ट आहे. इनकरेक्ट विचारलं आपल्याला, आन्सर इज 3. ठीक आहे, 81 कुठे, हां 81. अकॉर्डिंग टू नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क्स. हां, आता हे आपल्याला एक पेडागोगीचे क्वेश्चन्स आहेत. अकॉर्डिंग नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005, ऑल ऑफ द फॉलोइंग डिफाईन सायन्स एक्सेप्ट.
अकॉर्डिंग टू नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 ऑल ऑफ द फॉलोइंग डिफाईन सायन्सची डेफिनेशन खालीपैकी 2005च्या करिक्युलमनुसार कोणचे एक्सेप्ट म्हणजे एक सोडून बाकी कोणच्या ठीक आहे, म्हणजे एक्सेप्ट वाले कोणचे. ठीक आहे. आन्सर 81 ना. सायन्स इज अ सोशल इंडिव्हिज्युअल. सायन्स इज सोशल इंडिव्हिज्युअल करेक्ट आहे. सायन्स इज अन एक्सपांडिंग बॉडी ऑफ नॉलेज करेक्ट आहे. सायन्स इज ऑब्जेक्टिव्ह अँड व्हॅल्यू न्यूट्रल. ऑब्जेक्टिव्हसाठी सायन्स नाही. ऑब्जेक्टिव्ह आणि व्हॅल्यू न्यूट्रल वगैरे याच्यासाठी सायन्स नाही, त्याच्यामध्ये हे चुकीची गोष्ट आहे. एक्सेप्ट सायन्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंजेस करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन एक्सेप्ट म्हणाल. ठीक. 81 82 82 a class 4 teacher find that a few students in the class are not able to read and hence unable to express their understanding of science concept. The teacher should शिक्षक चौथीच्या शिक्षक आहेत, त्यांना कळालं विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. सायन्समध्ये कन्सेप्ट सायन्सच्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी त्यांना अडथळा येणार, मग टीचरने त्यांना काय करायला पाहिजे. 82 आता काय इन्स्ट्रक्ट स्टुडंट टू लर्न हाऊ टू रीड. त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले पाहिजे कसं वाचायचं ते. इन्फॉर्म पॅरेंट्स अबाउट द प्रॉब्लेम्स. पॅरेंट्सला तक्रार करणे, त्यांना सांगणे. यूज स्टोरीज अँड सायन्स लिटरेचर्स. स्टोरीजमधून आणि लिटरेचरमधून सायन्सला समजून सांगणे. इन्फॉर्मेशन सोशल इंडिव्हिज्युअल. इन्फॉर्म सोशल इंडिव्हिज्युअल. सोशल इंडिव्हिज्युअल ठीक आहे. सायन्स स्टोरीज अँड सायन्स लिटरेचर हे ठीक आहे. फर्स्ट टू तर रॉंगच आहे, असं करायला नाही पाहिजे शिक्षकांनी. 82 यूज स्टोरीज एकदम करेक्ट आन्सर आपल्याला वाटते. हा म्हणजे आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. 82चं. आता 83 बघायचं आपल्याला. Five of the following questions should a teacher consider the planning science activities for student. Does the activity which of the following questions मध्ये ठीक आहे should a teacher consider प्लॅनिंग ऑफ सायन्स ॲक्टिव्हिटीसाठी कोणते क्वेश्चन्स टीचरनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, घेतले पाहिजे ॲक्टिव्हिटीसाठी. ठीक आहे. त्याच्यामधले आपण बघू आपण कोणते. हेल्प्स इन अरायव्हिंग आन्सर टू टेक्स्टबुक प्रॉब्लेम्स. अपील टू स्टुडंट फ्रॉम ऑल कल्चरल बॅकग्राउंड. प्रोव्हाइड opportunity to apply science concepts. Help student to perform well in formative assessment. 83 आन्सर आहे बी आणि सी. फॉर्मेटिव्ह असेसमेंट असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. हेल्प स्टुडंट टू परफॉर्म फॉर्मेटिव्ह असेसमेंट. हेल्प इन म्हणजे तेवढं करेक्ट नाही. टेक्स्टबुक प्रॉब्लेम्स वगैरे हे चुकीचं आहे. ए टेक्स्टबुक प्रॉब्लेमसाठीच फक्त नाही. बी आणि सी अपील टू स्टुडंट फ्रॉम ऑल कल्चर बॅकग्राऊंड. ठीक आहे. प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी टू ऑल आपल्या सायन्स कन्सेप्ट्स वगैरे ते हे ठीक आहे. 83चं 2. 83चं 2. 84 which of the following questions are investigable for middle school student. Which of the following questions are investigable for middle school student. खाली कोणते क्वेश्चन्स आर इन्व्हेस्टिगेबल आहेत फॉर स्टुडंट. हा नंबर आहे 84. Why are lentils high in protein? Why do we grow with age? Which of the following which of the given samples of food items contain starch? Consumption of what kind of food lead to stress free life? Answer which is food. Answer here. आन्सर 84चं. 85 थोडंसं लवकर घेऊ आपण. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट बिलो. A block of wood
फ्लोट्स ऑन वॉटर, ठीक आहे. डेन्सिटी ऑफ वूड इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. ब्लॉक ऑफ वूड काय करतो, वॉटरवर तरंगतो, ठीक आहे. मग त्याचं कारण काय, इज ऑब्झर्वेशन बी इज इन्फरन्स. इज ऑब्झर्वेशन बी इज इन्फरन्स, बरोबर आहे. हे काय ब्लॉकवर फ्लोट करते हे ऑब्झर्वेशन आहे, पाहतो, आणि इन्फरन्स म्हणजे एक त्याचं कारण आहे. डेन्सिटी ऑफ फूड इज लेस ऑफ द वॉटर, ठीक. कोणचं 85. 86 बघणार आपण. Match the name of the following teaching orientation column 1 with the correct explanation of column. Teaching orientations आहेत didactic, active, guided आणि ओपन इन्क्वायर या प्रकारचे. आता याचा आन्सर 86 आन्सर आपण मी डायरेक्ट सांगतो कारण टाईम निघून जाईल. 86चा आन्सर आहे 2. 86चा आन्सर आहे 2. नेक्स्ट 87. Many class 8 students of a school are found to believe that all metals are hard, solid and sonorous. What would be the most appropriate pedagogical advice to teacher to this class? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना असं बिलीव्ह आहे की ते हार्ड, सॉलिड अँड कोरोनस असे हार्ड आहेत, सॉलिड आहेत आणि सोनोरस म्हणजे चमकणारे असे मेटल्स आहेत फक्त सगळेच. तर त्याच्यासाठी पेडागॉजिकल ॲडवाईससाठी टीचरनं त्या क्लासमध्ये काय करायला पाहिजे, हा क्वेश्चन आहे 86. इन्क्लूड टिपिकल ॲज वेल एज नॉन टिपिकल एक्झाम्पल्स टू इन्क्लूड द कन्सेप्ट इनकॉर्पोरेट अँड elaborative comparison between metals and non-metals, highlight metallurgy and ductility and essential features of metals, design hands-on activities with hard and solid not metals. Incorporate to elaborate comparison between metals and non-metals. 87 sorry metals and non-metals first. Include typical as well as non-typical examples of introducing concept. एक्झाम्पल्स देऊन ते कन्सेप्ट समजून सांगणं हे आन्सर आहे याचं. फर्स्ट 87चं 1. 87चं 1. 88. Which of the following items has the most potential for assessing the diverging things of the student? Diverging आणि converging. There are two types of thinkings. दोन प्रकारच्या थिंकिंग आहेत. फर्स्ट आहे कॉन्व्हर्जिंग आणि दुसरं आहे डायव्हर्जिंग. कॉन्व्हर्ज करणे म्हणजे काय, कॉन्व्हर्जिंग थिंकिंग म्हणजे काय, एका गोष्टीकडे थिंकिंग केंद्रित करणे, एकाच गोष्टीवर थिंक करणे. आणि डायव्हर्जिंग म्हणजे काय, त्या गोष्टीचा वेगवेगळ्या प्रकारे विचार करणे, त्याला आपण डायव्हर्जिंग थिंकिंग असं म्हणतो, ठीक आहे. 88चं डिस्कस द पॉसिबल, याचं आन्सर मी सांगतो डायरेक्ट, म्हणजे हे तुम्हाला कळा. आता डायव्हर्जिंग थिंकिंगचा आन्सर कळा, डायरेक्ट आन्सर. डिस्कस द पॉसिबल एन्व्हायरमेंटल consequence if all deers were to disappear. 18. Which of the following is an acceptable guiding factor for helping the science textbook for country like India? Acceptable guiding factor for developing science textbooks country like India. इंडियासाठी acceptable guiding factors काय, त्याचा आन्सर आहे there should be the opportunity for learners to appropriate how the concept of science evolve with time. टाइमासोबत सायन्सचे कन्सेप्ट कसे इव्हॉल्व होतात ते महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता 90 हे लास्ट क्वेश्चन, थोडासा मोठा लेंदी झाला व्हिडिओ. A student prepare a report about the garden visit which she writes, I noticed most of planets and trees were without flowers and fruits. This may be due to hot summers and no rains for last 2 to 3 months. Which of the following processes of science are involved in this report? या रिपोर्टमध्ये सायन्सच्या कोणत्या प्रोसेस इन्व्हॉल्व्ह आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. 90चं काय, ऑब्झर्विंग आहे आपण, ठीक आहे. हायपोथेसाइज्ड, ठीक आहे. ऑब्झर्विंग आहे. प्रिडिक्टिंग नाही, एस्टिमेटिंग पण नाही, म्हणजे ए आणि बी.
करेक्ट. ठीक आहे, हे झालं आन्सर. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि इतरांना पण शेअर करा, कारण सर्वांनी आपल्या चॅनलवर येऊन सायन्स आणि मॅथमॅटिक्स या दोन्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिससाठी एक आपलं चॅनल इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं CTET 2022 डिसेंबरला होणार ऑनलाईन, त्याच्यासाठी आपले लेक्चर्स इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू.